विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील दुसरा चॅप्टर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यामधील सम नंबर 7 पेज नंबर 118 पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी याचं सोल्युशन बघणार आहोत. पहिले आपण सम वाचून घेऊया. From the following transactions of receipts and payment account of Pavanputra Hanuman Vyayamshala, Parabhani and the adjustment given below, you are required to prepare income and expenditure account and the balance sheet as on 31st March 2019. अंडरलाईन करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड द बॅलन्स शीट. आपल्याला हे प्रिपेअर करायचं आहे. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2019. रिसिप्ट्सला आपल्याला दिलेलं आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश इन हँड आपल्याला घ्यायचं नाहीये. त्याचं पोस्टिंग आपण कुठेच करणार नाही आहोत. Then two subscription 2018-19, 18,000, 19-20, 410, outer column 18,410. Two donations 6,000, to receipts from entertainment 5,400, to interest 400, to entrance fees 6,200. Payment side by salaries 6,000, entertainment expenses 2,480, sundry expenses 1,300, by electricity charges 1,200, by rent 7,000, by investment 15,000, by printing and stationery 8,000, by postage 3,200, by fixed deposits 3,900, by balance carried down cash in hand 830, cash at bank 6,000, outer column 6,830, total आलेली आहे 41,410. Adjustment, there are 500 members paying an annual subscription of ₹50 each. 500 members आहे आणि प्रत्येक जण 50 रुपीज सबस्क्रिप्शन देते. आउटस्टँडिंग सॅलरीज वॉज ₹1,200. सबस्क्रिप्शनला खून करायचे, सॅलरीला खून करायचे. Assets on 1st April 2018 was rupees as follows: building 50,000, furniture 15,000. Provide depreciation on building and furniture at 5% and 10% respectively. Building and furniture ला खून करायचे. 50% entrance fees to be capitalized. Entrance fees ला खून करायचे. Interest on investment 5% per annum has accrued for 6 months. आपल्याला इंटरेस्ट ला खून करायचे आहे आणि इन्व्हेस्टमेंटला पण खून करायचे आहे. कॅपिटल फंड ₹70,000 ऑन 1st एप्रिल 2018. तर आता आपण ह्याचं पोस्टिंग करूयात. Now we're going to transfer each and every element from the receipts and payment side and the adjustment. So first, two balance brought down, cash in hand हे आपण घेणार नाही आहोत. Then two subscription, आमचं करंट इयरचं सबस्क्रिप्शन असणार आहे, म्हणजे करंट अकाउंटिंग इयर असणार आहे 2018-19. सो करंट इयरचं सबस्क्रिप्शन आम्ही इथं घेतलंय 18,000. Then 19-20, that is the amount received in advance, that is our income. So इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स ते आपण पाठवणार आहोत. लायबिलिटीज साइडला सबस्क्रिप्शन 19-20, 410. देन नेक्स्ट टू डोनेशन्स होईल. बाय डोनेशन्स ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून आउटरला जाईल ते 6,000. देन टू रिसिप्ट्स फ्रॉम एंटरटेनमेंट त्याचं होईल बाय रिस्क्रिप्शन फॉर एंटरटेनमेंट 5,400. Then next two interest होईल by interest अमाऊंट असणार आहे 400 रुपीज. Then next two entrance fees त्याचं होईल by entrance fees, त्याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून ते आम्ही ठेवलंय इनर कॉलमला. त्याच्यानंतर आपण पेमेंट साइडला जाऊया. पेमेंट साइडचं जे असणार आहे ते आमचं एक्सपेंडिचरला जाणार आहे. त्याच्यामुळे बाय सॅलरीचं होईल टू सॅलरीज, त्याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला ठेवणार आहोत 6,000 मुळे 6,000. त्याच्यानंतर बाय एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस तर त्याचं होणार आहे टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 2,480. देन नेक्स्ट बाय सन्ड्री एक्सपेन्सेस त्याचं होणार आहे टू सन्ड्री एक्सपेन्सेस, ऍडजस्टमेंट नाहीये आउटर कॉलमला अमाऊंट जाईल 1,300. देन बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस त्याचं होणार आहे टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, अमाऊंट आहे 1,200.
देन नेक्स्ट बाय रेंटचं होईल टू रेंट अमाऊंट आहे 700. नेक्स्ट बाय इन्व्हेस्टमेंट असेट आहे त्याच्यामुळे ते जाणार आहे असेट साइडला 15,000. देन नेक्स्ट बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी त्याचं होणार आहे टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आउटर कॉलमला जाणार आहे 800. देन नेक्स्ट बाय पोस्टेज त्याचं होणार आहे टू पोस्टेज 3,200. देन फिक्स डिपॉझिट्स असेट्स आहे ते असेट्सला जाणार आहे 3,900. देन नेक्स्ट बाय बॅलन्स कॅरेट डाऊन कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक हा क्लोजिंग बॅलन्स आहे कॅशचा तो आपण बॅलन्स शीटला घेणार आहोत 830 आणि कॅश ॲट बँक 6,000. सो आउटर कॉलमला टोटल करून घेणार आहोत आपण 6,830. आपलं सगळं रिसिप्ट अँड पेमेंट पोस्टिंग झालेलं आहे आता आपण ऍडजस्टमेंट कडे जाणार आहोत. फर्स्ट ऍडजस्टमेंट देर आर 500 मेंबर्स पेइंग अन अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 इच म्हणजे 500 मेंबर्स आहे तर ते 500 मेंबर्स ₹50 इच असं सबस्क्रिप्शन देतात आहे. आपल्याला इथे सबस्क्रिप्शनची अमाऊंट करंट इयरला मिळालेली आहे 18,000 म्हणजे टोटल सबस्क्रिप्शन आपल्याला किती मिळणं अपेक्षित आहे टोटल नंबर ऑफ मेंबर्स इंटू सबस्क्रिप्शन पर मेंबर म्हणजे 500 इंटू 50 इज इक्वल टू 25,000 पण त्यातलं आपल्याला 18,000 मिळाले म्हणजे 25,000 मधून जर का आपण 18,000 लेस केलं तर 7,000 हे सबस्क्रिप्शन आपलं काय आहे आउटस्टँडिंग आहे करंट इयरचं म्हणून त्याला आम्ही इफेक्ट देणार आहोत ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 7,000 म्हणजे आउटरला आमची अमाऊंट जाते 25,000 जी की आम्हाला करंट इयरला मिळणं अपेक्षित आहे. हे जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे दॅट इज आर इन्कम ते आमचं काय आहे तर इन्कम आहे दॅट इज स्टील आउटस्टँडिंग म्हणजे आमचं इन्कम येणं अजून बाकी आहे. सो आउटस्टँडिंग इन्कम म्हणून सबस्क्रिप्शन कुठे जाणार आहे तर बॅलन्स शीटच्या असेटला जाणार आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अमाऊंट आहे 7,000. देन नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1,200. आउटस्टँडिंग सॅलरी आमची करंट इयरची जी आहे ती किती आहे 1,200 म्हणून ती आपण सॅलरी मध्ये ऍड करायला हवी 1,200 ऍड केल्यानंतर आउटरला अमाऊंट येईल 7,200 आणि आउटस्टँडिंग हे काय आहे तर एक्सपेंडिचर आहे म्हणून ते बॅलन्स शीट लायबिलिटीला जाणार आहे अमाऊंट आहे 1,200. Then next assets on 1st April 2018 was as follows building 50,000 and furniture 15,000. ह्या ज्या असेट्सचा बॅलन्स दिलेला आहे हा 1st एप्रिल 2018 ला दिलेला आहे म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण घेणार आहोत बॅलन्स शीट असेटला बिल्डिंगची अमाऊंट आहे 50,000 फर्निचरची अमाऊंट आहे 15,000 हे आमचं ओपनिंग बॅलन्सेस आहेत. देन प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली म्हणजे बिल्डिंग वरती आम्हाला 5% डेप्रिसिएशन काढायचे आणि फर्निचरवर आम्हाला 10% काढायचे. आपली ही जे असेट्स आहे हे 1st एप्रिलचे आहेत 1st एप्रिल 2018 चे सो त्यांच्यावरती आपल्याला पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन काढायला लागणार आहे म्हणजे 50,000 वरती 5% 50,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100 अमाऊंट येईल आमची 2,500 लेस केल्यानंतर आमच्या आउटरला अमाऊंट येईल 47,500. त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला जाणार आहे टू डेप्रिसिएशन बिल्डिंगचा आहे 2,500. देन नेक्स्ट फर्निचरवर आपल्याला काढायचं डेप्रिसिएशन 10% येईल 1,500 लेस करून आम्ही आउटरला अमाऊंट घेणार आहोत 13,500 आणि सेकंड इफेक्ट त्याचा इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला देणार आहोत फर्निचरची अमाऊंट आहे 1,500 मग आम्ही याची टोटल घेणार आहोत अमाऊंट येईल 4,000. त्याच्यानंतर आमची नेक्स्ट हे आहे ऍडजस्टमेंट आहे 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. आता ही जी आपली एंट्रन्स फीज आहे त्याची 50% आम्हाला काय करायची आहे कॅपिटलाइज करायची आहे. सो 6,200 डिवायडेड बाय 2 50% आपल्याला मिळेल अमाऊंट येईल 3,100
आम्ही 50% कॅपिटलाइज लेस केली, आउटरला अमाऊंट येईल 3100. तर ही एंट्रन्स फी जी आमची कॅपिटलाइज करायला सांगितली ती कॅपिटल फंड मध्ये आपण ऍड करणार आहोत 3100. देन नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 5% पर ॲनम हॅज अक्रूड फॉर 6 months. आता आपल्याला जे इन्व्हेस्टमेंट आहे ह्याच्यावरती आपल्याला काय करायचंय, तर ह्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. सो 15,000 वरती 5% काढले असता आपली अमाऊंट येते 750. पण इथे आपल्याला सांगितलंय ओनली फॉर 6 months, आपल्याला 6 महिन्यासाठीच द्यायचंय. म्हणजे 750 डिवायडेड बाय 2 आपली अमाऊंट येईल 375. मग 375 आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करून आउटरला अमाऊंट घ्यायची आहे. त्याचा सेकंड इफेक्ट जो जाणार आहे तो जाणार आहे इंटरेस्ट मध्ये. तर इथे इंटरेस्ट किती आपला 400. त्याच्यामध्ये आपल्याला आउटस्टँडिंग आपलं इन्कम आहे म्हणून इन्कम साइडला जाणार आहे. ती अमाऊंट आहे आपली 375. म्हणजे आउटरला आपली अमाऊंट येईल 775. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅपिटल फंड ₹70,000. कॅपिटल फंडची अमाऊंट आम्हाला दिलेली आहे 70,000. ते आपण इनर कॉलमला घेणार आहोत. त्याबरोबर आपलं सगळं रिसिप्ट अँड पेमेंट आणि ऍडजस्टमेंटचं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरची टोटल करणार आहोत. इन्कमची टोटल आम्ही तर पूर्ण घेतली तर आमची टोटल येते 40,275. आणि एक्सपेंडिचरची आम्ही टोटल घेतली तर आमची अमाऊंट येते 20,880. म्हणजे आमच्या असं लक्षात येतंय की इथे इन्कमची टोटल आहे ती एक्सपेंडिचरच्या टोटल पेक्षा जास्त आहे. म्हणजे इन्कम इज मोर दॅन एक्सपेंडिचर, सो दॅट इज सरप्लस. मग आम्ही आता 40,025 मधून 20,880 लेस करणार आहोत. जी अमाऊंट येईल ती असणार आहे 19,395. हे आमचं काय असणार आहे तर सरप्लस असणार आहे. इथं आम्ही लिहिणार आहे टू सरप्लस that is excess of income over expenditure. आणि ती अमाऊंट आहे आमची 19,395. आम्ही आता हे अकाउंट आमचं क्लोज करणार आहोत. आणि जे सरप्लस आलंय ते आम्हाला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचंय. आता ते आम्ही ऍड करून सगळी अमाऊंट जी आहे ती आम्ही आउटरला घेणार आहोत. ती येते आमच्या आउटरला 92,485. अशा पद्धतीनं आम्ही आता असेट्स आणि लायबिलिटीची टोटल करणार आहोत. असेट्स आणि लायबिलिटीची टोटल येते आमची 94,105. अशा पद्धतीनं आपल्याला इथं सम सोडवलेला आहे.